खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. अरे कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वरी घालतो धपाटा पण आतून आधाराचा हात. खूप दिवसांपासून वाटतंय असं एकदा तरी जगून बघावं, अपयशाला रोज हिनवत यशाला जिंकत जावं. पण जेव्हा याच शेतकऱ्याचा मुलगा ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये फायनल सिलेक्शन घेतो आणि त्यावेळेस अख्खा महाराष्ट्र गाजवून टाकतो. सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याची जी अवस्था आहे ती असं म्हणायला हरकत नाही की मातीत जगणं मातीत मरणं आपल्या हाताने रचिलं सरणं. पण जेव्हा याच शेतकऱ्याचा मुलगा ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये फायनल सिलेक्शन घेतो आणि त्यावेळेस अख्खा महाराष्ट्र गाजवून टाकतो, शेवटी एवढंच मला असं वाटतं की बाबा नाद करा पण आमचा कुठं. या पद्धतीनं आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये स्वागत करूयात आपल्या सगळ्यांचेच लाडके, ज्यांचं ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये फायनल सिलेक्शन झालेलं आहे, ते ऋषिकेश शेळके सर यांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. सर आपलं मनपूर्वक स्वागत. मनापासून धन्यवाद सर. सर थोडंसं तुमच्या बाबतीत एकदा विद्यार्थ्यांना सांगाल की बाबा तुमचं प्राथमिक शिक्षण कुठून झालं किंवा ग्रॅज्युएशन कुठून झालंय आणि त्याच्यानंतर तुमचं कॉलेज कुठलं आणि कशा पद्धतीने अभ्यास केला. ओके सर, माझं नाव ऋषिकेश शेळके. मी मातृतीर्थ सिंदखेड राजा, म्हणजे जी भूमी मासाहेब जिजाऊंच्या जन्मभूमी ओळखली जाते, त्या मातृतीर्थ सिंदखेड राजा डिस्ट्रिक्ट बुलढाणा इथलं आहे. माझं सुरुवातीपासूनचं शिक्षण हे घराच्या बाहेरच झालं आहे. म्हणजे मी वर्ग दुसरीपासनं हॉस्टेलमध्येच आहे. दुसरीपासनं मी गुरुकुल परंपरेतून चालत आलेलं एका गुरुकुलात शिकलेलो आहे सर. म्हणजे 2री ते 4थी पर्यंत मी त्या गुरुकुलात होतो. लिखित पिंपरीला होतं ते गुरुकुल, परतूर तालुक्यामध्ये. नंतर मग 8वी-9वी पर्यंत शिक्षण माझं परभणीला झालं. 11वी-12वीला मी इथे संभाजीनगरला गायकवाड क्लासेसला होतो. आणि माझं ॲग्रिकल्चर बायोटेक मधून झालेलं आहे. ते आदित्य कॉलेज बीड, की फेमस आहे आपल्या NMK युनिव्हर्सिटीमध्ये. आणि त्यानंतर मी मागच्या 2 वर्षापासून बँकिंगची तयारी करतो आणि सेकंड अटेम्प्टमध्ये फायनल सिलेक्शन झालेलं आहे. ऋषिकेश सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्यावेळेस पहिल्या वर्षी इंटरव्ह्यू होता, कॉन्फिडन्स एवढा जास्त होता की सर माझं यावर्षी सिलेक्शन झाल्यानंतर माझा पहिला इंटरव्ह्यू तुम्ही घ्यायला पाहिजे, हा आग्रह करणारे ऋषिकेश सर. मला आठवतं की समोर बसलेला तो आणि माझ्या घरी सर तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला यावं लागेल. पण ऑब्व्हियसली गोष्ट आहे की त्या वर्षी फायनल सिलेक्शन अनफॉर्च्युनेटली एकदम पॉईंट समथिंग राहून गेलं. दुसऱ्या वर्षी पुन्हा नव्याने सुरुवात केली. जागा कमी होत्या, कॉम्पिटिशन जास्त होतं, पण या सगळ्या गोष्टींवर मात करून कन्सिस्टन्सी ठेवून दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरच्या इंटरव्ह्यूला आले. आणि इंटरव्ह्यूला आल्यानंतर मला अजूनही आठवतं की एवढंच वाक्य होतं की सर यावर्षी मात्र तुम्हाला नक्की माझा पॉडकास्ट घ्यावाच लागेल. तो कॉन्फिडन्स असणारे ऋषिकेश सर आणि आता ॲक्च्युली फायनल सिलेक्शन झालेले आपले ऋषिकेश सर, त्यांच्याकडून आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. माझा पहिला प्रश्न असा आहे ऋषिकेश शेठ की ज्यावेळेस सिलेक्शन झालं, पहिल्या वर्षी सिलेक्शन झालं नव्हतं, त्याच्यानंतर सिलेक्शन झालं, हा मध्यंतरीचा प्रवास, कारण यश आपल्याला पचवणं किंवा यश मिळणं हे फार सोपं आहे. यशाचे 1000 बाप असतात, पण अपयश हे नेहमी अनाथ असतं. ज्यावेळेस पहिल्यांदा अपयश आलं त्यावेळेस खचून न जाता पुन्हा नव्याने सुरुवात कशी केली. ज्यावेळेस माझा थोडक्यात रिझल्ट गेला मागच्या वर्षी, आणि एक असताना की रिझल्टच्या आधीचं जग आणि रिझल्टच्या नंतरचं जग, म्हणजे यशामध्ये खूप साथीदार असतात आणि अपयशामध्ये पाठीवर हात ठेवणारा कोणीतरी लागतो. आईवडील तर असतातच, पण शिक्षकसुद्धा आपल्याला आधार देणारा, मार्ग दाखवणारा शिक्षकसुद्धा आपल्या अपयशामध्ये आपल्या पाठीवर हात ठेवणारा शिक्षक असावा लागतो. ज्यावेळेस मी तुमच्याकडे आलो आणि तुम्ही मला जो मार्ग दाखवला, मोरल सपोर्ट दिला, जो आधार दिला, त्याबद्दल मला कवी कुसुमाग्रजांची एक खूप छान कविता आहे सर, कणा नावाची. ती कविता बरोबर त्या मोमेंटला एकदम मला फीड बसणारी कविता वाटते सर. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, भिंत मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली, होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी मात्र उरले. क्या बात आहे. कारभार नेला घेऊन संगे, आता लढतो आहे, कारभार नेला घेऊन संगे, आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोच सर,
जरा एकटेपणा वाटला. क्या बात आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. क्या बात आहे, क्या बात आहे. बढिया, बहुत बढिया. म्हणजे एकदम भावनिकच करून टाकलं. कारभारणीला संगे घेऊन काम करतो आहे, लढतो आहे. त्याला लवकरच कारभारीने आयुष्यात यावी, ह्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. पण म्हणजे कारभारी नसताना पण ज्या कारभारणीचा रोल जो निभावला लागतो, म्हणजे एक अपयशाच्या वेळेस खंबीरपणे पाठीवर हात ठेवणारा जो काही रोल असतो सर, तो माझ्या आयुष्यात तुम्ही निभावलेला आहे. बिलकुल बिलकुल, खूप खूप धन्यवाद. त्यामुळे म्हणजे काय कधी कधी असं होतं ना की विद्यार्थी काउन्सिलिंगला येतात, बोलतात, त्यांच्या भावना व्यक्त करतात आणि शिक्षक त्यांच्यावर रागावतात सुद्धा. कधी कधी मुलांना राग सुद्धा येतो. पण मुलांना मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की अरे, कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वरी घालतो धपाटा पण आतून आधाराचा हात. तो कितीही बाहेरून कडक असला तर आतमधून तो मऊ असतो, 100% मऊ असतो. म्हणजे आतापर्यंत पोरांना हाडसिडस करून जरी आम्ही बोललो असतो तरी सुद्धा आमच्या मनात निर्मळ एकमेव भावना असते, पोराचं सिलेक्शन. बरोबर आहे का? आता मला एक गोष्ट सांगा की बाबा, ज्यावेळेस ग्रॅज्युएशन करत होतात त्यावेळेस ग्रॅज्युएशन हे ॲग्रिकल्चर मधून नव्हतं, बीटेक मधून होतं, बायोटेक मधून होतं. मग बायोटेक मधून असं का बरं वाटलं की आपण बँकिंग सेक्टरमध्ये यावं? मग बँकिंग सेक्टर का बरं निवडलं? हा, नक्कीच सर. माझं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चर बायोटेक होतं. त्यानंतर कॉलेजला प्लेसमेंट पण झाल्या. माझं प्रायव्हेट कंपनीमध्ये सिलेक्शन पण झालं. पण प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केल्यानंतर असं लक्षात आलं की आपण या ठिकाणी टिकू शकणार नाही. म्हणजे ते हॅरेसमेंट असेल, ते सॅलरीमध्ये थोडं म्हणजे लो सॅलरी असेल, त्या लो सॅलरीच्या प्रमाणात वर्क म्हणजे सेल्स अँड मार्केटिंग. पण सध्याच्या मुलांचा आत्ताचा जो ओढा आहे तो म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्या सर आम्हाला थोडं काय करायचं की आम्हाला लगेचच जॉब पाहिजे, म्हणून आम्ही प्रायव्हेट कंपनीला थोडंसं आम्ही प्राधान्य देतो. याच्याबाबतीत काय मत आहे? माझं पण सेम तसंच होतं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच कंपनी आली आणि मी जॉईन करून टाकली. आणि असं काही ऑप्शन नंतर माहीत नव्हते. पण ज्यावेळेस ऍक्च्युअल त्या फील्डमध्ये उतरलो तेव्हा नंतर कळालं की आपण इथं नाही करता आपल्याला याच्यापेक्षा काय बेटर आहे. तर नंतर कळालं की बँकिंग फील्ड अशी आहे. बँकिंग कोणाकडून कळालं होतं? आमचे सिनियर होते सर. आमचे सिनियर AFO लागलेले होते त्यावेळेस. आमचे सिनियर AFO लागले होते आणि तिथूनच मग बँकिंगचं ओढ लागलं. आणि नंतर मग बँकिंग जर आपण सर्च केलं तर ऑटोमॅटिकच संभाजीनगर बँकिंगचं हब, आणि तिथं मग तुमची ओळख झाली, तुम्हाला भेटलो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मुलांना पडणारा प्रश्न की आपण लगेच जॉब बघितला पाहिजे. पण ते न करता मी पण ते केलं होतं. पण परत मी बँकिंगकडे आलो. का? तर बँकिंग एक असा जॉब आहे की कमी वेळेत एक स्टेबल गव्हर्नमेंट जॉब, अट्रॅक्टिव्ह सॅलरी असणारा जॉब, आणि अशा म्हणजे एक समाजामध्ये पण एक रिस्पेक्टेबल जॉब जर कोणता असेल, कमी वेळेत आपण करू शकतो, 1-2 वर्षात. तर एक बँकिंग फील्ड ही म्हणजे मी म्हणेल वन ऑफ द मोस्ट फील्ड जे आपलं ड्रीम जॉब म्हणून आपण पण करू शकतो अशा टाईप. सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस सिलेक्शन झालं होतं, सगळ्यात पहिला कॉल कोणाला केला होता? आणि आईवडिलांना केला असेल ऑब्व्हियसली आहे. नक्कीच. आणि त्यांचं काय रिॲक्शन्स होतात? आईवडिलांचं रिॲक्शन असं होतं सर की मागच्या वेळेस जो रिझल्ट गेला होता आणि वडील म्हणले की आता काय करतो, म्हणजे करायचं का परत? मी म्हटलं हो, मी परत तयारी करू शकतो आणि 1 वर्ष मला द्या. आणि वडिलांचं पण असं होतं की वडिलांनी मला थोडा पण विचार न करता, तुझ्यात कॅपॅबिलिटी आहे, तू बिंदास 1 वर्ष तयारी कर, तू होऊन जाशील नक्की. आणि रिझल्ट लागल्या पहिला फोन ऑफकोर्स वडिलांनाच केला. बरोबर. आणि आई वडिलांच्या फोन नंतर त्यांची रिॲक्शन, तर ते आनंद जो आई वडिलांना असतो की आपला मुलगा अधिकारी झाला, तो आनंद तर आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. आणि त्यानंतर ऑफकोर्स जो माझं एक त्याला म्हणता येईल इनकम्प्लीट ड्रीम राहिलं होतं की मागच्या वर्षीच्या पॉडकास्टचं, नक्कीच तुम्हाला फोन केला सर. मागच्या वर्षी हुकलेली संधी मी परत या वर्षी खेचून आणलेली आहे. बरोबर आहे. आणि फायनली बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर झालो. अच्छा, बर. आणि आता मला एक विचारायचा प्रश्न असा आहे की जे आता फ्रेंड सर्कल आहे, कारण की मित्र कंपनी वगैरे हे खूप जास्त मॅटर करतं सिलेक्शन करत असताना, कारण आपण आपल्या घरच्यांपेक्षा जास्त आपल्या मित्रांमध्ये राहतो. खूप. तर तुमची जी मित्र कंपनी होती यांचा या सगळ्या प्रोसेसमध्ये नेमका कसा फायदा राहिला? नक्कीच सर. म्हणजे मी ग्रॅज्युएशनला असताना माझा एक मित्र होता. आम्ही ठरवलं होतं की आम्हाला म्हणजे की आता नंतर आपल्याला तयारी करायची MCR. MCRच्या वेळेस आम्ही सोबत तयारी केली. शुभम दातीर नावाचा मित्र होता माझा. सोबत तयारी केली आणि तेव्हा जो केलेला अभ्यास आहे ना सर, आम्ही दोघांनी मिळून केलेला अभ्यास, त्या अभ्यासाचा फायदा मला ह्या बँकिंगच्या मेन्समध्ये झाला. म्हणजे आणि तेव्हापासून नंतर मग संभाजीनगरमध्ये आल्याच्या नंतर आमचा जो ग्रुप होता
आम्ही व्हिक्टर 5 बॅचचा मी ऑनलाईनचा आहे आणि बाकीच्या ऑफलाईनचा ग्रुप होता माझा. त्यामधले आता म्हणजे मोस्ट ऑफ द पर्सन सिलेक्टेड झालेले. अच्छा, ओके. पण मग कधी कधी असं वाटायचं की त्या ग्रुपमधले जे माझ्या अगोदर सिलेक्ट झालेले, ते सिलेक्ट झालेल्या मुलांचे जे काही म्हणजे ते म्हणतात ना की आपल्याला आपला मित्र सिलेक्ट झाल्याचं खुशी तर असते, पण मनातून दुःख असतं की आपलं काय झालंय. आणि पण ती मोटिवेशन पण असतं सर की आपल्या सोबतचा मित्र झालाय, आपण पण व्हायला पाहिजे. गेल्या वर्षी म्हणजे वेळ अशी होती सर की सगळ्यांना वाटत होतं 100% माझा रिझल्ट येईलच. पण अनफॉर्च्युनेटली आला नाही. त्यानंतर मग या वर्षी बाकीच्या सर्वांचे रिझल्ट एक येत गेले आणि फायनली माझा पण रिझल्ट आला. आणि ह्या प्रोसेसमध्ये नक्कीच जे फ्रेंड सर्कल आहे त्या फ्रेंड सर्कलचा खूप म्हणजे काय म्हणता येईल, एक शिक्षकानंतर आई वडिलांनंतर की जे आपल्याला सोबत राहणं जे वातावरण असतं ते आपल्या फ्रेंड सर्कलचं असतं. त्याच्यामध्ये आपल्या गेल्या वर्षी एफ झाले पंकज फाटे सर आहे, आम्ही सोबतच आलो गेल्या वर्षी रिझल्टच्या वेळेस. त्यानंतर प्रज्वल सोनसळे, रोज जेते असे वगैरे सिलेक्शन झालेले कॅन्डिडेट. आणि फायनली आणि त्यानंतर तुमच्या फोन नंतर लगेच मला पंकज सरांचा फोन आला होता की तू जे डिझर्व करत होता मागच्या वर्षी तुला भेटलंय. तुला भेटलंय. बरोबर आहे. हो. नेमकं सिलेक्शन घेण्यासाठी तयारी कशा पद्धतीने केली होती? म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की ऑनलाईनच्या बॅचच्या स्टुडंट्सचे सिलेक्शन होतात का? तर मला वाटतं याचं जिवंत उदाहरण ऋषिकेश सर आहेत आपल्यासमोर की यस, ऑनलाईनच्या स्टुडंट्सचे सुद्धा सिलेक्शन्स होतात. म्हणजे तुमची जर करण्याची इच्छा असेल है ना, तर तुम्ही काहीही करू शकता. हे तर मी नेहमीच म्हणतो तुम्हाला. तर टिपिकली मला सांगा की तुम्ही तयारी कशा पद्धतीने केली होती प्रीची, मेन्सची, आणि या सगळ्या प्रोसेसला कसं फॉलो केलं? ओके सर, तुम्ही जे आताच म्हणले की ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं का, तर मी 100% शुअरिटी सांगू शकतो की नक्कीच ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांचं पण सिलेक्शन 100% होतं. बिलकुल. कारण सिंगल ऑफलाईन लेक्चर पण केलेलं नाही सर. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन 100% होतं. मग त्यासाठी काय करावं लागतं? त्यासाठी फक्त प्रोसिजर फॉलो करावं लागते. बरोबर. मग काय, पहिले प्रॉपर बॅच करायची. हो. पहिले पूर्ण बॅच कंप्लीट केली, ऑनलाईन बॅच कंप्लीट केली. त्यानंतर जो डेलीच्या डेली होमवर्क असतो तेवढा होमवर्क कंप्लीट केला. बॅच होमवर्क झाल्यानंतर एका स्टेजपर्यंत आपण येऊन जातो. आपल्याला फक्त प्रॅक्टिसची गरज असते. मग त्या प्रॅक्टिससाठी मी वेगवेगळ्या शीट भेटतात, त्या शीट सॉल्व्ह केल्या आणि नंतर हळूहळू मी सेक्शनल टेस्टकडे वळालो. मग सेक्शनल टेस्ट देत होतो. पहिल्यांदा स्टार्टिंगला पर्सेंटाईल कमी यायचा, नंतर मग स्टार्टिंगला प्रिलिमच्या सेक्शनल टेस्ट दिल्या, नंतर मग मेनच्या सेक्शनल टेस्टकडे वळालो. मग त्याचं प्रॉपर ॲनालिसिस केलं, प्रत्येक टेस्टचं ॲनालिसिस केलं. मग हळूहळू फुल लेंथ टेस्टकडे वळालो आणि अशा पद्धतीनं एक प्रोसिजर फॉलो करत गेलो. बिलकुल. आणि रिझल्ट फायनली प्रिलिम्स क्लिअर होत गेले. ओके. आणि मेन्ससाठी नेमकी म्हणजे एक्झॅक्टली आता ॲग्रिकल्चरसाठी काय स्ट्रॅटेजी ठेवली होती? ॲग्रिकल्चरसाठी प्रॉपर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बॅच कंप्लीट केली. बरोबर. बॅच कंप्लीट केल्याच्या नंतर बुक रीड केलं मेन म्हणजे. ओके. आपलं कॉम्प्रिहेन्शन ऑफ ॲग्रिकल्चर बुक रीड केलं. बुक रीड केल्यानंतर माझं असं होतं की मला जे पॉईंट वाटत होते की हे पॉईंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, मी त्याला त्याच ठिकाणी हायलाइट करून ठेवत होतो. प्रत्येक पोल म्हणजे अजून पण माझं पूर्ण हायलाइट नाही झालेलं आहे. पण जेणेकरून परत आपण सेकंड राऊंडला ज्यावेळेस रिव्हिजन करायला येतो, परत आपल्याला अनवॉन्टेड थिंग न वाचता ज्या मेन आहे तिथं फोकस गेला पाहिजे. बरोबर. म्हणजे सिंगल सोर्स आणि मल्टिपल रिव्हिजन हा फंडा मी फॉलो केला. आणि ॲग्रिकल्चरच्या करंट अफेअरसाठी मेन्सची तयारी करत होतो. अक्षय सरांचे लेक्चर करत होतो डेलीचे. आणि त्या अक्षय गव्हर्नमेंट स्कीम मधले इनडायरेक्टली 7-8 क्वेश्चन यावर्षी गव्हर्नमेंट स्कीम वरती यावर्षी बऱ्यापैकी हो करंट अफेअर्स होते यावर्षी. मोस्ट ऑफ द क्वेश्चन माझे बरोबर येऊन गेले. त्यामुळं करंट अफेअरचं असं काही वेगळं करावं लागलं नाही. मेन्स बॅच केली म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम आणि जर व्यवस्थित केलं तर त्याचा फायदा आपल्याला दोन्हीकडे होतो. म्हणजे जनरल बँकिंगला सुद्धा होतो आणि इकडे ऍग्रिकल्चरला पण होतो. ऋषिकेश सर, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता बऱ्यापैकी काय झालंय ना, परीक्षा अलीकडे आलेल्या आहेत. हो नक्कीच. शेड्यूल बदललंय, परीक्षा अलीकडे आलेल्या आहेत. मग आता यावेळेस विद्यार्थ्यांनी नेमकी तयारीची स्ट्रॅटेजी काय ठेवावी? कारण यावर्षी 4 जुलैच्या आसपास IDVIW ऍग्रिकल्चर असेट ऑफिसरची एक चांगली वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर FCI किंवा CWC ची वॅकन्सी यावर्षी आपल्याला दिसते. कृषी सेवकच्या वॅकन्सीज आपल्याला दिसतात. या सगळ्या वॅकन्सीज आपल्याला दिसतात. आणि बऱ्यापैकी मुलं आता असं आहेत की नाही सर मला ऍग्रिकल्चर करावं की नाही करावं या द्विधा मनस्थितीत आहेत. तुम्ही नवीन येणाऱ्या मुलांना काय सजेस्ट कराल? डेफिनेटली करावं. का करावं? कारण जे नवीन बॅचचे मुलं येणार ते ऑलरेडी त्यांचा MCRचा अभ्यास झालेला असतो. बरोबर. MCR मध्ये त्यांचा डिग्रीचा अभ्यास झालेला असतो, त्याबरोबर MCR झालेला असतो. आणि लगेचच्या लगेच येऊन
बँकिंग जनरल बँकिंगच्या मेन्स पर्यंत थोडीशी ऍडव्हर्टाइजमेंट करून घेतो. मला वाटतं की MCR ला महाराष्ट्रात आपल्याला दुसरा कुठलाही पर्याय आहे नाही. है ना, हजारो विद्यार्थी MCRच्या बॅचेस करतात. ठीक आहे सर, थँक्यू सो मच. बिलकुल नक्कीच सर, कारण ऑप्शन नाहीये. MCR केलं आपण की एक 70-80% अभ्यास तर झालेलाच होतो. कारण ऍग्रिकल्चर मेन्सला काय डिग्रीचा सिलेबस असतो आणि लगेचच्या लगेच येऊन 2-3 महिन्यामध्ये आपण जनरल बँकिंगच्या मेन्स पर्यंत पोहोचणं ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. बरोबर. त्यामुळे आपण आल्या फर्स्ट अटेम्प्ट प्युअरली पहिलं प्रेम आपण ज्याला म्हणतो ते आपलं A4 ठेवलं पाहिजे. बरोबर. नंतर अभ्यास झालेला असल्यामुळे फक्त आपल्याला प्रिलिम्सचा अभ्यास करावा लागतो आणि तेवढ्या A4 ची प्री क्लिअर करणे इतका अभ्यास आपण 3-4 महिन्यामध्ये सफिशियंट आहे तेवढा वेळ. आता हे जे डिफिकल्टी लेवल वाढत आहे हे ते, मग हे कसं मॅनेज करायचं? त्याच्यासाठी प्रॉपर बॅच जर केली ना सर, बॅच केली आणि एक प्रॅक्टिस फेज मध्ये जर आपण आलो म्हणजे होमवर्क व्यवस्थित केला, बॅच केली आणि टेस्ट जर दिल्या, अनालिसिस जर प्रॉपर केलं, तर मला नाही वाटत की डिफिकल्टी लेवल वाढणे म्हणजे कॉम्पिटिशन तर वाढत आहे नो डाऊट, पण जे येणारे मुलं आहेत ते आपल्या सोबतचेच आहेत, ते पण तेच करतायत जे आपण करतोय, त्यांना पण सिलेबस तोच आहे जो आपल्याला आहे. बरोबर. राईट. म्हणजे फक्त आपल्याला प्रॉपर वेळेच्या वेळेला करावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल, बॅच कम्प्लिटली 100% देऊन प्रामाणिकपणे कम्प्लीट करावं लागेल. बरोबर. तोच एक होमवर्क करावं लागेल मेन म्हणजे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा ऍग्रिकल्चरच्या पोरांसाठी एक सगळ्यात डिफिकल्ट पॉईंट राहतो, तो म्हणजे इंग्लिश वाढणारा कट ऑफ. याला सोल्युशन काय? याला एकमेव सोल्युशन आहे, रामबाण उपाय त्याला मी म्हणतो, द बॉस प्रदीप पाटील सर. हो. म्हणजे मला सांगायला हे पण आवडेल की बाबा मी ज्यावेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेस पासूनही प्रदीप पाटील सरांचं फार जास्त क्रेज आहे. 2014-15 पासून 15-16 पासून तर खूपच जास्त सरांचं क्रेज आहे. असं काय शिकवतात पाटील मास्तर नेमकं की बाबा ज्याच्यामुळे पोरं एवढं जास्त फॉलो करतात इंग्लिशसाठी सरांना? पाटील सर काय शिकवतात याच्यापेक्षा पाटील सर ते शिकवत नाही की जे एक्झामला गरजेचं नाही. पाटील सर तेच शिकवतात की आपल्या बँकिंगच्या एक्झामला गरजेचं काय आहे. म्हणजे जसं सांगायला गेलं की म्हणजे एक्झाम्पल म्हणून सांगायचं झालं की 120 रूल्स असतात ग्रामरमध्ये. 120 रूल्स मार्केटमध्ये भूत आलंय सर सध्या की इंग्लिश म्हटलं की 120 रूल्स. अच्छा. आणि 120 रूल्सचा आणि बँकिंगच्या इंग्लिशचा मला तरी काहीच संबंध वाटत नाही. म्हणजे त्या रूल्स पैकी मला एक पण रूल सांगता येणार नाही. रूल ग्रामरचे रूल जे असतात म्हणजे असे जे काही अप्रोच आहे ना सरांचे की तुम्ही RC कसा कॉम्प्रिहेंड करायचा, तुम्ही पॅराजंबल सोडवत असताना म्हणजे क्लू वर्ड्स कसे ओळखायचे, क्लोज टेस्ट सोडवत असताना ऑप्शन मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं ओळखायचं. त्याच्यानंतर एखादा पॅसेज असला त्या पॅसेजची थीम पॉझिटिव्ह का निगेटिव्ह त्याच्यावरून मग आन्सर कसे काढायचे, त्याच्यावरून इनडायरेक्टली 3-4 ऑप्शन तर तसेच होऊन जातात. म्हणजे सरांचा जो काही अप्रोच मला भावलेली सरांची एकच गोष्ट की एक्झाम टॅकल करत असताना जो अप्रोच सर शिकवताना नो चॅलेंजेस नाही त्या अप्रोचला खरं म्हणजे. आणि इंग्लिशला मी प्रॉपरली 100% फक्त सरांनाच फॉलो केलेलं आहे. सरांची बॅच म्हणजे ऑनलाईन बॅच केली तेव्हा सर होते, सरांची बॅच केली आणि टेस्ट सिरीजसाठी इंग्लिश ड्राईव्ह सरांची टेस्ट द्यायची, सरांचं अनालिसिस बघायचं. याच्या व्यतिरिक्त मला तरी ना कुठल्या नोवेल्स रीड करायची गरज पडली ना कुठले केलं तर चांगलंच आहे पण मला गरज नाही पडली. तुला गरज नाही पडली. हो. सिलेक्शन होण्याच्या आधीचं आयुष्य, फेल्युअरचं आयुष्य आणि सिलेक्शन झाल्यानंतरचं आयुष्य, ठीक आहे, याच्यामध्ये नेमका काय बदल झालाय? सिलेक्शन होण्याच्या अगोदरचं आयुष्य आणि सिलेक्शनच्या नंतरचं आयुष्य यामध्ये खूप फरक असतो. म्हणजे सांगायचं झालं तर स्वप्न मोठं होतं पण परिस्थिती त्याच्यापेक्षा मोठी परीक्षा बघत होती. म्हणजे रिझल्ट पण मागच्या वर्षीचा थोड्या होऊन गेला होता. लोक पण विचारायचे की अजून किती दिवस बाकी आहे, अजून किती एक्झाम देतोय तू, एकतर लागलेला जॉब सोडून दिला होता प्रायव्हेट मधला, आता इकडं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये या क्षेत्रात उतरलास, अजून किती दिवस लागणार आहे. सगळ्यांना निकाल दिसतो पण त्यामागचं जे परिश्रम असतं किंवा अभ्यासाच्या रात्री आपण ज्या काढलेल्या असतात त्या कोणाला दिसत नाही. पण सिलेक्शन झाल्याच्या नंतरचं कालपर्यंत जे स्वप्न होतं ते आज वास्तवामध्ये उतरलं. काल जे हसत होते ते आज अभिनंदन करायला येतात. बरोबर आहे. आणि संघर्षाचं सोनं झालं आणि मेहनतीला मुकुट मिळाला एवढंच मी सांगू शकतो. वा, क्या बात आहे.
क्या बात आहे, खूपच सुंदर. आपण केलेल्या मेहनतीच्या बाबतीत लोकांना माहित नसतं की जनरली असं लोक बाहेरून पाहतात, अरे अच्छा सिलेक्शन झालेलं आहे, पण ते सिलेक्शन होण्यासाठी किंवा लोकांना हिमनगाचं टोक दिसतं, त्याच्या खाली असलेली मेहनत लोकांना दिसत नाही. 100%. तेव्हा आजच्या या पॉडकास्टमध्ये ऋषिकेश सर आपल्यासोबत आलेत, त्यांनी आपला वेळ दिला, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अल्फा कोचिंग तर्फे तुमचे खूप खूप आभार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की सर, जाताना तुम्ही विद्यार्थ्यांना काय कन्क्लुडिंग संदेश द्याल? विद्यार्थ्यांना सांगण्याचं एवढंच की प्रॉपरली प्रोसेस फॉलो करा. जो कोणी आपण मेंटॉर आहे किंवा ज्या कोणत्या फॅकल्टीला किंवा ज्यांना कोणाला आपण फॉलो करतो त्यांच्यावर ब्लाइंडली ट्रस्ट ठेवा. जे कोणी आपले शिक्षक असतात ते आपलं चांगलंच करणार आहेत. आणि तुम्हाला जिथं असं वाटेल की आपण काय आपली मातृभाषा शिकतो, म्हणजे जिथं तुम्हाला प्रॉपर समजल अशा ठिकाणी तुम्ही अप्रोच व्हा आणि प्रॅक्टिस करा, प्रोसिजर फॉलो करा. रिझल्टच्या मागे न जाता किंवा एक्झामच्या मागे न जाता सिलेबस टार्गेट करा. मल्टिपल एक्झाम द्या, एकाच एक्झामवर फोकस न करता मल्टिपल एक्झाम द्या. आणि शेवटी एकच सांगेल की क्षितिजा पलीकडचं ध्येय असावं आणि गरुड भरारीची तयारी. क्षितिजा पलीकडचं ध्येय असावं आणि गरुड भरारीची तयारी. पंखांमध्ये बळ असावं आणि बाहूंमध्ये उभारी. भरारीसाठी शोधावं रोज नवं आकाश. भरारीसाठी शोधावं रोज नवं आकाश. कर्तव्यासाठी तोडावेत भावनांचे पास. कितीही दुःख वाटलं तरी ध्येय राहावं अभंग. कितीही दुःख वाटलं तरी ध्येय राहावं अभंग. कितीही समस्या आल्या तरी ध्येय राहावं अभंग. खूप दिवसांपासून वाटतंय असं एकदा तरी जगून बघावं. खूप दिवसांपासून वाटतंय असं एकदा तरी जगून बघावं. अपयशाला रोज हिनवत यशाला जिंकत जावं. अपयशाला रोज हिनवत यशाला जिंकत. क्या बात है, क्या बात है. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. धन्यवाद आणि इथून पुढं सुद्धा तुमच्या आयुष्याला खूप चांगल्या पद्धतीने भरभराटी येऊ. जी कारभारीण आहे ती लवकरच भेटो आपल्या भाषेमध्ये. आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचे पण मनापासून खूप खूप आभार की माझं जे स्वप्न होतं ते आज नक्कीच पूर्ण झालं. आणि खरंच तुमचे पण खूप खूप आभार. आणि असाच तुमचा सपोर्ट कायम समोरच्या लाईफमध्ये राहो एवढीच नेहमीच. तथास्तु. कुठल्याही गोष्टीची काहीही गरज पडली तर ऑब्व्हियसली आम्ही आहेच. टीम आपलं जे अल्फा कोचिंग आहे ती तुमच्यासाठी नेहमी सदैव तत्पर राहणार आहे. तेव्हा विश यू ऑल द बेस्ट. भेटूया आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलला या पॉडकास्टला पहिलं तर लाईक करून ठेवा, कारण खूप सुंदर पॉडकास्ट या ठिकाणी झालेला आहे. आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की अल्फा कोचिंगच्या असलेल्या यूट्यूब चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. चालेल, भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, कीप स्माइलिंग. पाटील सरांच्या भाषेत आणि आमच्या SM सरांच्या भाषेत दर्जा. लवकरच भेटूयात. पुन्हा माझी भाषा, ज्याला चिंग मजा करा. आणि अमित सरच्या भाषेत सांगायचं झालं तर बाळांनो, हसताय ना, हसत राहा, काहीतरी करत राहा. ओके, चालेल. विश ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.